नमस्कार, मी परमदास जाधव. तर इराणकडून भारताला 7 वर्षानंतर जे मोठी ऑफर आहे, तर ती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवले आहेत. त्याच्यानंतर आता इराणने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीत ऑफर दिली आहे. तर अमेरिका इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावर हल्ले रोखण्याची घोषणा केली आहे. तसेच युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही दोन्ही बाजू जोरदार हल्ले सुरूच आहेत. या युद्धामुळे जगासमोर ऊर्जा संकट उभे राहिले आहे. हे कमी करण्यासाठी इराणवरील काही तात्पुरते निर्बंध हटवण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता इराणने भारताला कच्च्या तेलाची ऑफर दिलेली आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार बिझनेस क्षेत्रातील 3 सूत्रांनी सांगितले की इराणमधील व्यापाऱ्यांनी भारतीय शिपाईनरी कंपन्यांना म्हणजे आयसीई ब्रेटच्या तुलनेत प्रीमियम दराने इराणी तेल खरेदी करावे ही भारतासाठी ऑफर दिलेली आहे. तर भारत हा जगातील सर्वात मोठा आयात करणारा देश आहे आणि वापरणारा देशसुद्धा आहे. मात्र अमेरिकेच्या निर्बंधामुळे 2019 नंतर इराणकडून तेल खरेदी करणे बंद भारताने केलेले होते आणि म्हणून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या हॉर्मुझ समृद्धी बंद आहे, ज्यामुळे इंधन संकट अधिक तीव्र झाले आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम म्हणजे तेलाच्या कमतरतेबाबत भारतात एलपीजीची गंभीर टंचाई निर्माण झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतातील शिपाईनरी कंपनींना इराणकडून एलपीजी आणि कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सुमारे 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. तर भारताची जी रिफायनरी कंपनी आहे त्यांना इराणकडून एलपीजी आणि कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 1 महिन्याची ही मुदत ही दिलेली आहे. अमेरिकेचे निर्बंध सैल झाल्यानंतर रिफायनरीच्या लाखो बॅरल रशियन तेल आधीच खरेदी केले आहे. इराणने तेल आयसी ब्रेटपेक्षा प्रति बॅरल $6 ते $8 प्रीमियम दराने ऑफर केले गेलेले आहे, ज्याचे पैसे माल पोहोचल्यानंतर 7 दिवसांच्या आत द्यावे लागतील. व्यापारी आणि इराणी नॅशनल ऑइल कंपनी डॉलरमध्ये पेमेंटची मागणी करत आहेत, तर काही जण भारतीय रुपयात पेमेंट स्वीकारण्यासही तयार आहेत, अशी समोर आलेली आहे. तर अमेरिकेने इराण तेलावर निर्बंध लादले होते. मात्र ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी समुद्रात असलेल्या इराणी तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची सवलत जाहीर केलेली आहे. तर ही सवलत 20 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत आहे. यामुळे इराणने भारताला ही तेल खरेदीची ऑफर ही दिलेली आहे. तर हा पूर्ण 20 मार्च ते 19 एप्रिलपर्यंतची जी मुदत आहे तेल खरेदी करण्यासाठी आणि जे एलपीजी आहे ते खरेदी करण्यासाठी दिलेली आहे. तर ही ऑफर इराणने भारताला 2019 नंतर ही 7 वर्षानंतर पहिल्यांदा भारताला
हे तेल खरेदी करण्याची ऑफरही दिलेली आहे.